मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, पनीर बटर मसाल्याची गोष्ट जर केली ना, तर आपण हाच विचार करतो की हॉटेलमध्ये 2 रेसिपी का असतात बरं, आहे की नाही बरं? शाही पनीर पण आहे, बटर पनीर पण मसाला हा बी असते, पण दोघांमध्ये काहीतरी तर फरक असते. खरोखर मित्रांनो, दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक असते बिलकुल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की पनीर मसाला रेसिपी हे कशी बनवायची आहे ना, एकदम बिलकुल इन्स्टंटली हे बनून जाते मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना, तर खतरनाक याची टेस्ट ना एक नंबर अमेझिंग अशी येणार आहे. फक्त मित्रांनो हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, आहे ना. तर चला मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करत आहे. रेसिपी जर आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर करा मित्रांनो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका चॅनलवरती. तर चला मित्रांनो, आता आपण रेसिपी स्टार्ट करू. तर त्यासाठी घेतलं मी एक पॅनमध्ये टाकलं मी बटर. आता काय करायचं, 1 चमच मी बटर टाकलं. आता काय करायचं, जे पनीर आपण कट केलं होतं ना, ते पनीर मस्त आपल्याला या पॅनमध्ये व्यवस्थित बिलकुल फ्राय करून घ्यायचं आहे ना. तर पहिले मी टाकली 1 चमच हळद, 1 चमच टाकला गरम मसाला, 1 चमच टाकली लाल मिरची पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं, ताकी जे पनीर खाऊ ना आपण, तर त्याच्यामध्ये सगळे मसाले आपल्याला टेस्टनुसार लागले पाहिजे. त्यासाठी आहे ना, हे पनीर आहे ना, पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. हे पॅन ना थोडंसं असं वर उचलून असं बिलकुल फिरवत राहायचं आहे ना, ताकी जे मसाले वगैरे आहेत की नाही ते बरोबर या पनीरले लागून जातील. तर मित्रांनो बघू शकता, मस्त जे पनीर आहे ना, त्या पनीरले सगळे हे मसाले बिलकुल इव्हनली लागले, तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो, हे मस्त फ्राय करून घेतलं आपण बटरमध्ये, आहे ना. तर आता काय करायचं मित्रांनो, चला पुढे बघा तुम्ही, आहे ना. आता काय करायचं, तर आता आपण करू मस्त मसाला तयार. त्यासाठी मी इथं मस्त तेल घेतलं, 2 ते 3 चमच तेल घेतलं. 2 चमच मी मस्त धनिया घेतले, साबूत धनिया आहे ना. 4 ते 5 मी मिरच्या घेतल्या, लाल मिरच्या घेतल्या. 8 ते 10 मी मस्त लसूण पाकळ्या घेतल्या. 4 ते 5 मी अद्रकचे तुकडे घेतले. आता हे व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला, आहे ना. आणि पॅन आहे ना मस्त फिरवत राहावं लागते बरं, ताकी जे मसाले आहेत ना ते लागले नाही पाहिजे. तर मी एक मोठा कांदा घेतला, कांदा मस्त उभा कट केला. कांदा बी मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा भाजल्यानंतर मी 2 टोमॅटो घेतले, टोमॅटो कट केले. टोमॅटो बी आपल्याला याच्यामध्ये मस्त भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघा, मसाला आपला चांगला भाजला गेला ना, तर भाजी ना एक नंबर भन्नाट होऊन जाते. तर थोडासा धनिया घेतला, धनिया बी मस्त याच्यात भाजून घ्यायचा आहे मित्रांनो. आता काय करायचं, 10 ते 12 मस्त काजू घ्यायचे, काजू बी मस्त याच्यात फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, 10 ते 12 मी काजूच्या पाकळ्या घेतल्या, ते बी मस्त फ्राय करून घ्यायचे. तर आपला मसाला मस्त रेडी आहे. आता आपण काय करायचं, याला मस्त मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर मस्त याची प्युरी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त बारीक अशी प्युरी करून घेतली. आता काय करायचं मित्रांनो, मी ना 2 चमच हे मस्त दही घेतलं, फ्रेश दही घ्यायचं आपल्याला, आहे ना. दही घेतल्यानंतर हे दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्याच्यात मी 1 चमच मी लाल मिरची पावडर टाकली, 1 चमच मी गरम मसाला टाकला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. आणि आत्ता हे आपल्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं. हे कायसाठी करावं लागतं माहीत आहे का, जेव्हा आपण दही टाकू ना पनीरमध्ये, तर हे फाटलं नाही पाहिजे, त्याच्यासाठी हे प्रोसिजर आपल्याला व्यवस्थित करून घ्यावं लागते आणि मस्त व्यवस्थित फेटून घ्यायचं. तर आता काय करायचं, आपण मस्त तडका मारू बटर पनीर मसाला. तर मी पहिले मस्त बटर टाकलं आणि बटरमध्ये मी 2 ते 3 चमच मी हे तेल टाकलं, आहे ना. हे दोन्ही मिक्स करून आपल्याला तडका मारायचा आहे, बटरचा बी आणि तेलाचा बी. तर चला आता मसाले सांगतो मी. हे पहा, मी 2 विलायच्या घेतल्या आणि 10 ते 12 मस्त काळे मिरी घेतले, 4 मी लवंग घेतल्या आणि मस्त 2 दालचिनीचे तुकडे घेतले. आता हे मस्त आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, जे आपण मसाला काढला होता ना, तो मसाला बिलकुल पेस्ट याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, एकदम स्लो फ्लेमवर, आहे ना. मसाला जळू द्यायचा नाही. मसाला थोडासा बी जळला ना, तर करपट भाजीचा वास येते, टेस्ट बिलकुल बदलून जाते. तर मित्रांनो, मसाला मस्त फ्राय करताना आहे ना, लय काळजी घ्यायला लागते बरं, तरच आपली भाजी ना 1 नंबर होते. आपली भाजी 1 नंबर, आहे की नाही. तर मसाला मस्त व्यवस्थित भाजा, स्लो फ्लेमवरच भाजा. तर बघू शकता मित्रांनो, आपण जेव्हा मसाला टाकला होता ना,
हे पेस्ट तेव्हा किती सारं पाणी होतं. आता पूर्ण पाणी हे आटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आत्ता जे तेल सुटू राहिलं ना ते तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघा आता काय केलं, जे दही आपण बनवलं होतं ना ते दही याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता आणखीन मस्त व्यवस्थित बिलकुल आपल्याला मसाला हा 5 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ना. तर बघा मित्रांनो मस्त तेल एक साईडले सुटलं. तर आता मस्त आपण याच्यात मसाले टाकू. तर 1 चमच मी हळद टाकली, 1 चमच मी मस्त लाल मिरची पावडर टाकली, आणखीन हा पनीर मसाला टाकला मी 1 चमच. आता हे मसाले ना व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं 1 चमच आणि हे मसाले ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं, हे मसाले आणखीन शिजले पाहिजे म्हणून आहे ना. पाणी टाकल्यामुळे मित्रांनो जे बी मसाले आहेत ना ते मस्त शिजून मस्त बिलकुल त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरते ना. त्यासाठी थोडं पाणी टाकून ते मसाले व्यवस्थित 5 मिनिट शिजून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो आता ना मी मस्त चिमूटभर अशी साखर टाकलेली आहे. साखर यासाठी टाकायला लागते, जे दही असते ना दहीचा जो आंबटपणा असते तो थोडासा कमी होते, त्यासाठी थोडीशी साखर टाकाच लागते बरं. हां टाकाच लागते. तर साखर टाकल्यानंतर बघू शकता आता मस्त उकळी आली आणि आता या उकळीमध्ये मस्त आपण पनीर हे टाकून देऊ, व्यवस्थित मस्त मिक्स करू आणि 5 मिनटासाठी आणखीन मस्त व्यवस्थित शिजून घेऊ आहे ना बटर पनीर मसाल्याले. आणि तुम्ही बघू शकता बटर पनीर मसाला आपला बनून मस्त रेडी झालेला आहे मित्रांनो. काय मस्त ग्रेव्ही तयार झाली तुम्ही बघू शकता मित्रांनो. 1 नंबर हे बटर पनीर मसाला 1 नंबर झालं. थोडासा धनिया फेकून मारू त्याच्यावर आणि झालं की मग आपलं पनीर बटर मसाला तयार. तर बघू शकता मित्रांनो 1 नंबर हे पनीर बटर मसाला आपला तयार झाला. तर चला आता आपण सर्व करू. तर चला मस्त पनीर पहिले मस्त प्लेटमध्ये टाकू. वाव काय 1 नंबर बटर पनीर मसाला झाला ना. आहा मटन चिकन खाणं भुलून जासाल तुम्ही. हे जर रेसिपी बनवली ना मटन चिकन खाणं भुलून जासाल. काय 1 नंबर अशी चवदार स्वादिष्ट भन्नाट रेसिपी बनून तयार झालेली आहे मित्रांनो. आता मला खरं सांगा आहे ना, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना बटर पनीर पाहून आहे ना, सुटलं असेल. मला बी सुटलं होतं पाणी, कारण भाजीच तशी झाली ना राव 1 नंबर बिलकुल. पायात बसू नका बरं दोघं नवरा बायको, खाऊन घ्या बिलकुल. तुमचं जर लग्न झालं असेल तर दोघं नवरा बायकोनं खा, नसेल झालं तर एकटेच खा. तर मित्रांनो खरोखर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्यापर्यंत पयत येऊन जातील तुमच्या मोबाईलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.